नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS संदर्भात 20 जून 2026 पर्यंत आलेल्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, नक्की NPS मध्ये कोणते मोठे बदल झालेले आहेत? आता 80% रक्कम जी आहे ती एकर कमी काढता येणार का? आणि 100% रक्कम काढण्याची सुविधा कोणाला नक्की मिळणार? ओके, तसेच युनिफाय पेन्शन स्कीम म्हणजेच UPS नेमकी काय आहे? ओके, आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यात काय मोठा फायदा असणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता मित्रमंडळींनो, सर्वात प्रथम आपण NPS म्हणजे नक्की काय आहे हे समजून घेऊया. ओके, राष्ट्रीय पेन्शन योजना ही केंद्र सरकारद्वारे नियंत्रित दीर्घकालीन निवृत्ती बचत योजना आहे आणि नोकरी करणारे कर्मचारी असतील, व्यावसायिक असतील आणि सर्वसामान्य नागरिक भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी या योजनेत गुंतवणूक करतात. ओके, तर मित्रमंडळींनो, याबद्दलची सर्वात पहिली अपडेट आहे ती पाहूया आपण. ओके, PFRDAने NPS नियमांमध्ये आता काही मोठा बदल केला आहे. ओके, तो म्हणजे की पूर्वी निवृत्तीच्या वेळी NPS खात्यातील फक्त 60% रक्कम एकर कमी काढता येत होती, मात्र आता काही श्रेणीतील सदस्यांना तब्बल 80% रक्कम एकर कमी काढण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. ओके, तसेच मित्रमंडळींनो, याचा सर्वात मोठा जो फायदा आहे, ओके, तो म्हणजे निवृत्तीनंतर व्यक्तीच्या हातात जास्त रक्कम रोख उपलब्ध होणार आहे. यामुळे घर खरेदी असेल किंवा मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च किंवा इतर आर्थिक गरजा भागवणे सोपे होणार आहे. ओके, तसेच मित्रमंडळींनो, पूर्वी 40% रक्कम ॲन्युटी योजनेत गुंतवणे बंधनकारक होते, मात्र नवीन नियमांनुसार फक्त 20% निधीतून ॲन्युटी खरेदी करणे आवश्यक राहणार आहे. ओके, यामुळे निवृत्तीधारकांच्या हातात अधिक रक्कम राहणार आहे. ओके, तसेच आता काही विशेष परिस्थितींमध्ये NPS सदस्यांना 100% निधी काढण्याची परवानगी देखील देण्यात आलेली आहे. विशेषतः कमी निधी असलेल्या खातेदारांना याचा फायदा मिळू शकतो. ओके, तसेच मित्रांनो, आता युनिफाय पेन्शन स्कीम म्हणजेच UPS बद्दल थोडंसं आपण पाहूया. ओके, आता केंद्र सरकारने NPS अंतर्गत UPS हा नवीन पर्याय सुरू केलेला आहे आणि 1 एप्रिल 2025 पासून ही योजना लागू केलेली आहे. ओके, पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना NPS आणि UPS यापैकी एक पर्याय निवडण्याची संधीसुद्धा देण्यात आलेली आहे. ओके, म्हणजे कर्मचाऱ्यांना स्वतःहून आता हे डिसाईड करायचं आहे की त्यांना नक्की NPS सिलेक्ट करायचं आहे का UPS. ओके, आता UPSची सर्वात मोठी काय खासियत आहे? ओके, ती म्हणजे की निश्चित पेन्शन. या योजनेअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना किमान 10,000 मासिक पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. याशिवाय महागाई भत्त्याचा लाभ देखील त्यांना मिळू शकतो. ओके, तसेच मित्रमंडळींनो, UPS मध्ये कुटुंबीय पेन्शनची देखील सुविधा आहे, म्हणजेच निवृत्त व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबालाही आर्थिक संरक्षण मिळू शकते. आता NPS मध्ये गुंतवणूक करणाऱ्या सदस्यांसाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे कर सवलत. ओके, NPS अंतर्गत गुंतवणुकीवर आयकर कायद्यानुसार विविध कर सवलती उपलब्ध आहेत. यामुळे कर बचतीसोबत निवृत्तीची बचत देखील होते यामध्ये. ओके, तर मित्रमंडळींनो, 2026 मध्ये NPS आणि UPS या दोन्ही योजनांबाबत सरकारी कर्मचारी आणि सामान्य गुंतवणूकदारांमध्ये आता सध्या मोठी चर्चा सुरू आहे. ओके, कारण या बदलामुळे निवृत्ती नियोजन अधिक लवचिक आणि फायदेशीर होण्याची निश्चितच शक्यता आहे. ओके, तसेच आता रेल्वे आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिपत्रके 2026 मध्ये UPS आणि NPS संदर्भातील अनेक नवीन अंमलबजावणी परिपत्रके आता जारी करण्यात आलेली आहेत. ओके, कर्मचाऱ्यांना आता गुंतवणूक पर्याय आणि निवडी संबंधी मार्गदर्शक सूचना यामध्ये सुद्धा देण्यात आलेले आहेत. ओके, मित्रमंडळींनो, जर तुम्ही NPS मध्ये गुंतवणूक करत असाल किंवा भविष्यात NPS खाते उघडण्याचा विचार करत असाल तर हे बदल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अधिकृत नियम असतील किंवा अद्ययावत माहितीवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला माझे लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना आणि कुटुंबियांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, पेन्शन योजना, बँकिंग आणि आर्थिक अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.